एक महत्त्वाची अपडेट समोर येते। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाच्या डायरी बुकचं अनावरण करण्यात आलंय। याच वेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई आणि अनिल देसाई उपस्थित होते। आपण हे दृश्य पाहतोय तर लंडन दौऱ्यावरून उद्धव ठाकरे परत आल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या डायरी बुकचं अनावरण करण्यात आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? लोकसभा निवडणुकीनंतर ब्रेक घेतलेले उद्धव ठाकरे लंडन वरून परत आल्यानंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच ठाकरे गटाच्या डायरी बुकचं अनावरण झालेलं आहे। आगामी काळातील जे त्यांचे उर्वरित पदाधिकारी आहेत त्या सगळ्याचीच माहिती आणि आगामी काळात कशा पद्धतीने आपल्याला भविष्यात विधानसभा येणाऱ्या निवडणुकीत कशा पद्धतीने काम करायचं या सगळ्याबाबत आज बैठक पार पडली। उद्याचा निकाल आहे त्याबाबतची देखील एक बैठक पार पडली आणि एकंदरीत आता पुन्हा एकदा ठाकरे आहे ते ऍक्टिव्ह मोडवर आपल्याला पाहायला मिळतात। आज डायरी बुकच्या अनावरण प्रसंगी यावेळी आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आज देखील त्यांनी एक आढावा बैठक घेतली। कशा पद्धतीने उद्याच्या निकालावर लक्ष ठेवायचं आहे, बूथ पोलिंगवर मतमोजणी असताना कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं या सगळ्याचा आढावा आज उद्धव ठाकरे यांनी आपल्याला घेतलेला आहे। अगदी नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार। तर गिरीशने सांगितलेल्यानुसार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक सुद्धा होतीये। संजय राऊत, अनिल देसाई आणि सुभाष देसाई या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। या बैठकीमध्ये उद्याच्या निकालासंदर्भात आढावा आणि पदवीधर निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय लंडनहून ठाकरे परत आल्यानंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर दिसतायत। आज मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई हे उपस्थित आहेत। तर उद्या जो निकाल प्रसिद्ध होणार आहे, जाहीर होणार आहे, त्या संदर्भात यामध्ये चर्चा होईल।